चौकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा, त्यानंतर आपण पाहिलं तर चौकार दिला गेला. धावसंख्या 5. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे, खूप चांगल्या पद्धतीचा फटका सजवला गेला. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमा पार, नो डाऊट येईल बिग हिट चौकार. थँक्यू विजय. तसेच या ठिकाणी उपस्थित शिवनेरी अमने संघाचे संघ नायक आणि एक उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय संतोषजी जोशी साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या सहकार्याने घेऊन या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय भगवानजी भोईर साहेब आपल्याला आमंत्रित करत आहेत. वेलकम. यावेळेस मिस टाइम फटका आहे. 9व्या लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कंप्लीट केलेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतो. ही रणनीती आहे 40 ची. फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. वेलकम प्रेमनाथ गुलवी, आमचे परममित्र 40+ मध्ये जॉईन झालेले आहेत. अजून त्यांची काही कामगिरी चांगलीशी पाहायला मिळाली नाही आहे. नेक्स्ट मॅच मध्ये पाहूया. चला घाई करायची आहे. आपला जो सर्कल आहे ना तो क्रॉस करणं गरजेचं आहे. सर्व खेळाडू सर्व टीमने नोंद घ्यायची आहे. वेळे शेड्यूल पार करणं हे गरजेचं आहे, कारण आजचा शेड्यूल आजच पूर्ण करावं लागेल. 3 दिवसीय ही शृंखला आहे आणि हा दुसरा दिवस आहे आणि आज डबल धमाका आहे. आज जो गटातून निघेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवेल. याच्यासाठी चाललेली तलमल धडपर मैदानी आतमध्ये संघर्ष पाहायला मिळते. संघर्षमय वातावरण आपण पाहिलं तर वरील गटामध्ये दाखवला. आज बालाशेठ प्रतिष्ठान भिनार आणि त्यांच्या समवेत कुठला संघ तिथे पोहोचेल याकडे लक्ष राहील. बीबी स्पोर्ट इताडे, जय इन देवरुंग आणि निंबोली या संघामधून कुठला संघ त्यांच्याशी भिडेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला चित्र क्लिअर होईल. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसा आला नाहीये. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धाव संख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. अतिशय नयनरम्य वातावरण, निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं कासने गाव जणू काही स्वर्गातील सुंदरी जशी नटलेला असते तसा हा गाव या नटलेला आहे. निसर्गामध्ये आपण पाहू शकता, जिकडे पाहू तिकडे झाडी डोंगर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील 2-2.5 वर्षामध्ये जो डायलॉग काढला होता की काय झाडी काय डोंगर सगळं ओके, आणि सगळं ओकेमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते या कासने गावामध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने निसर्गाचा आशीर्वाद लाभलेला हा गाव पाहायला मिळतोय. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे हे अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होते बाद. नवीन फलंदाज विलास येतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस नवीन गोलंदाज नवनाथ येतोय उर्फ बाला. बाला या नावाने खूप फेमस आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर या गोलंदाजाने खूप आपलं नाव कमावलं होतं. आता पाहूया या 40+ मध्ये आपली कशा प्रकारे कर्मकुशलता अर्पण करतोय. कारण मित्र, ज्याचं कर्म श्रेष्ठ असतं त्याच्यात नावाचा बोलबाला असतोय.
रेग्युलर क्रिकेटमध्ये खूपच चांगली कामगिरी करत आपला नावाचा बोलबाला ठेवला होता, परंतु या 40+ ज्यावेळेस पदार्पण करतो त्यावेळेस मोठे मोठे दिग्गजांना मात्र नमावं लागतं. तर पाहूया नवनाथ इथं मात्र कशा प्रकारे कामगिरी करतोय. शरद स्ट्रायकर मॅन पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय, खराब मारा, बिमर चेंडू हाताळलेला आहे. पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केलेला चेंडू मात्र फरार झाला सीमारेषा बाहेर. या चेंडूवरती मिळत आहे पंजा. तर या दोन चेंडूमध्ये एकी धाव खर्च केली नाहीये. पहिल्या चेंडूवरती 5 ज्या धावा गेल्या त्या एकंदरीत धावसंख्या अजूनही स्थिर आहे ती 16 या धावसंख्येवरती. आपण पाहिलं तर शरद यांची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला अजून एकी धाव जमा करता आली नाहीये. पाहूया नवीन फलंदाज किरण. सूर्याची किरण तर गरम आहेत. हा किरण कशा प्रकारे तळपतं पाण्यासारखं राहील. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मात्र डावेष्टी सोडून गेली आहे, वाईटचा इशारा केला जातोय. मित्र, नावामध्ये सर्व काय असतं परंतु कर्मामध्ये सर्व काय दडलेलं असतं. एका नावाची तुम्हाला लाखो लोक मिळतील परंतु त्या लाखो लोकांमधून एखादा कोणाचं तरी नाव गाजलं जातं. कारण त्याचं कर्म. आणि गीतेमध्ये सुद्धा सांगलेलं आहे की कर्माला खूप महत्व आहे. या वेळेस पाहू शकता हलक्या हाताने फोर्स केलं समोरच्या दिशेने. इथं मात्र आपण पाहिलं तर दोन धावा घेतलेल्या आहेत. खाली रिझन आहे आणि जोपर्यंत चेंडू फील्ड केला गेला तोपर्यंत 2 धावांचा अवसर होता. 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावांनी संख्या जर पाहिली आपण तर 19 धावा. आज दत्त जयंती आहे. त्या दत्त जयंती निमित्त आलेल्या प्रेक्षक वर्ग, मान्यवर, खेळाडू या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा खराब हातांनी पाहायला मिळते. अजून एक चेंडू खराब पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढते. 20 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2. जणू का भिवंडीची ट्रॉफिक लागते तशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संपाला काही तयार नाहीये. इथं मात्र ऑन साईडला करारा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चांगली आहे. हा ना तू मै काय घडेल नाहीये. या गुरुजी बोईर साहेब आपलंही पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आज पाहायला मिळाला प्रेक्षकांना. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमची कडवी मेहनत दाखवावी लागेल. या वेळेस दिशा दिलेली आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काय करतोय. चांगले क्षेत्ररक्षण इथेही हा ना चालू आहे परंतु एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धाव्याने धावसंख्या 22 या कडपवरती जाऊन पोहोचते.
पुढील चेंडू यावेळेस खूप चांगला फटका सजवलेला आहे, त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण. इथेही तालमेलची कमी, परंतु पाहूया काय घडतंय. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावाने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहू शकता 24 या अंकावरती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं समाप्त झालं. आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये अवंतर चेंडूंची खूप हाताळणी केली गेली, तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 13 धावा खर्च केल्या गेल्या. कमबॅक करणं गरजेचं असतं आणि ते पाहायला मिळालं नव्हतं त्यांच्या माध्यमातून. उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावांची मजल मारेल हे पाहण्यासारखं राहील. 4 षटकांचा मित्र सामना आहे आणि या 4 षटकांमध्ये किती धावांची लयलूट केली जाईल पाहण्यासारखं राहील. 2 षटकांमध्ये आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. मागील सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी एजी स्पोर्ट निंबोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. खास करून विजय गुलवी यांची बहारदार फटकेबाजी, 8 चौकार 2 षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि या स्पर्धेतील पहिली 50 त्यांच्या नावे आपल्याला पाहायला मिळते. आणि पूर्ण सीझनचा विचार केला तर पहिली 50 जी आहे ती अशोक म्हात्रे यांनी झलकावली होती चाचणी स्पर्धेमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर खंडू यांनी चांगली फलंदाजी केली होती. सर्वाधिक वैयक्तिक 36 धावा कुठून काढल्या होत्या आणि त्यांचा संघाचंही हाय स्कोर होतं 65 धावांचं. परंतु या दोन्ही रेकॉर्ड मात्र एजी स्पोर्ट निंबोली संघाने मोडीत काढलं. सर्वाधिक वैयक्तिक धावा जर पाहिले तर विजय यांच्या 50 पाहायला मिळाल्या आणि सांघिक स्कोर जे आहे ते आपल्याला 70 पाहायला मिळाले. संजय येतोय नवीन गोलंदाजी मार्क वरती. दोन्ही टीम बॅलन्स आहेत आणि इथं मात्र जर 45 धावसंख्या धावफलकावर जमली तर दोन्ही संघांना एक टार्गेट चांगलं राहील. पाहण्यासारखं राहील की आता मात्र 2 षटकांमध्ये जवळ एक चांगली स्कोर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाजी मार्क करते यावेळेस नवीन गोलंदाज संजय. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय ऑन साइडला क्षेत्रशः त्या ठिकाणी. यस, नो डाऊट, कुठल्या प्रकारची चुकी नाही. अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज साबण येतोय पहिल्या. मग हरेश, यस, ज्याने कॅच पकडली त्यांचं नाव साबण आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरेश येतोय. यावेळेस बॅटची कडा आहे की काय पाण्यासारखं राहील. पंच काय निर्णय देतात ते पाण्यासारखं राहील. या शरीरावरती आदळलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंच काय निर्णय आहे. डेड बॉल. आउट नाही आहे. यस यस, चला स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे. पुन्हा एकदा होते खेळाला सुरुवात. गोलंदाज होते तयार.
फलंदाज होतो तयार. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतं. एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि एकच धाव घेतली जाते. रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी कमी पाहायला मिळते, तालमेलची कमी पाहायला मिळते. परिणामस्वरूप आपण पाहतोय ज्या क्रिकेटमधील धावांची जी संजीवनी असते, ती संजीवनी प्राण वायू ज्याला म्हटलं जातं, ती कुठेतरी कमी मिळताना दिसते. आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा खूप वाईट बॉल पाहायला मिळाले होते. एक नो बॉल सुद्धा पाहायला मिळाला होता, परंतु तिथं कुठल्याही प्रकारे जास्तीच्या धावा जमा करताना पाहायला मिळाल्या नाहीत. तर पाहूया ओव्हरमध्ये संजय यांच्या किती धावांची लयलूट केली जाते. पुढील चेंडू या वेळेसही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपल्या फॉलोथ्रूमध्ये कलेक्ट केलेला आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही, या निर्धावची होते सांगता. षटक क्रमांक 3 आहे. धावसंख्या जर पाहिली धावसंख्यावरती स्थिर आहे, ती म्हणजे आपण पाहू शकता 25 ऑन बोर्ड. जशाच तसं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढील चेंडू इथं मात्र आपण पाहू शकता ऑन साईडला खेळून काढलेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 25 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळतात. 26 धावा. सन्मान्य समीरजी घोडे साहेबांच्या माध्यमातून देवरुंग संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. पाहूया, एक धाव घेतली जाते आणि प्रयत्नही पाहायला मिळत नाही या दुसऱ्या धावीचा. खूप रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला कमी पाहायला मिळते. एकच धाव, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जर पाहिली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा ऑन बोर्ड. पूर्वी समालोचकांची जी धुरा आहे ती सचिन गुंडली सरांकडे सोपवत आहे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद ठाकरे सर. चालू असलेला सामना जय हिंद देवरुंग वर्सेस बेबी स्पोर्ट इतारे या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत आपण पाहत आहात. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर 27 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाज विजयजी आपल्याला खेळी पाहायला मिळाली. 50 धावा, 50 या स्पर्धेतील पहिली 50 विजय गुलवीच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली. जय हिंद देवरुंग संघाचे खंदे समर्थक सन्माननीय समीरजी घोडे साहेब यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या त्या स्पर्धेसाठी आणि या मॅच साठी जय हिंद देवरुंग संघाला. इथे मात्र फ्लायटेड चेंडू संजयचा पूर्णपणे बीट झालेत फलंदाज चिंतामण, माफ करा, चिंतामणचा चेंडू होता. हरेश साठी इथे मात्र वाकफुटला गेलेत, पंच केलेत. कव्हर, डीप कव्हरच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि एका धावेवर समाधान व्यक्त करायला लागले हरेशाला. हरेश आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर चिंतामण. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिले. काऊकॉर्नरच्या क्षेत्रामधून एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू 4 धावांसाठी जातो चौकार.
खरेदी करायची असेल तर नक्की अवश्य बंटी कलेक्शनला भेट द्या. लाहोटी कंपाऊंड येथे म्हणजे परम मित्र आहेत आणि नेहमीच चांगले कपडे त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळत असतात आमच्या गावातील मुलांना. मग लग्न सराईमध्ये लग्नासाठी लागणारे कपडे असतील किंवा रेग्युलर वापरण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे कपडे आणि चांगले क्वालिटीचे कपडे बंटी कलेक्शनमध्ये लाहोटी येथे आपल्याला मिळत असतात. त्यांचे सर्व विनायक पाटील इथे उपस्थित झाले, त्यांचं सरचे स्वागत. यानंतर होणारा सामना विजयी संघामधून एजी निंबोली संघामध्ये होणारा सामना होणार आहे. तयार राहायचं. तर आपण छोट्याकडे सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. मी विनंती करेल सन्माननीय नानाशेठ गोंदले यांना आपण सत्कार करायचा आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मेहुलबाईंना सन्मानित करायचं आहे. नानाशेठ गोंदले यांना विनंती करतो. मेहुलबाई विंडोज इंडिया कंपनीचे सर्व सन्माननीय मेहुलबाईंना मायेची शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करा. नेहमीच एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आमच्या गावाच्या विभागामध्ये पूर्ण गावामध्ये मग शालेय शिक्षण साहित्य वाटप असेल, शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरची पूर्ण व्यवस्था मेहुलबाईंच्या माध्यमातून विंडोज इंडिया कंपनीच्या माध्यमातून झाली. शाळेतील मुलांना दप्तर, पुस्तक, वह्या हे नेहमीच रेनकोट, छत्री, बुट देण्याचं काम विंडोज इंडिया कंपनीच्या माध्यमातून होतं. शैक्षणिक कामामध्ये अग्रेसर असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सत्कार झालाय. मेहुलबाई धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. सन्माननीय यतीजी गवळी साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेन. शरदजी शेलार साहेब, आपण शुभ असते यतीजी गवळी साहेबांचं सन्मान करायचं आहे. पायगावचे प्रसिद्ध उद्योगपती यतीजी यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. शरदजी शेलार साहेब म्हणजे 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांच्या शुभ असते यतीजींचं स्वागत होतंय. धन्यवाद यतीजी. तसेच भिनारचे सन्माननीय प्रभाकर दादा यांना सन्मानित करण्यासाठी मी काशीनाथ गगे यांना विनंती करतो. आपले शुभ हस्ते प्रभाकर दादांना सन्मानित करायचंय. स्वतः कर्णधार आहेत आणि नेहमी आपण जर पाहिलं तर क्रिकेटसाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे आणि आपल्या संघाला पुढे जाण्यासाठी नेहमीच त्यांचं योगदान, मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. प्रभाकर दादांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतायत काशीनाथ गगे साहेब. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात. आता आपण सामन्याकडे बोलतोय. चालू असलेला सामना जय हिंद देवरुंग वर्सेस बेबी इताडे. इथे मात्र पहिला चेंडू खेळून काढलाय 4 धावांसाठी. लॉंग लेग मॉडेलच्या बाहेर जातोय. स्वतःचा आणि संघाच्या धावांचा श्रीगणेशा करतोय चौकाराने. गोलंदाज देवानंद आहेत. धावसंख्या धावपलकर 8 पाहायला मिळते. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय.
मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 9 वर पोहोचते. फलंदाजाचं नाव स्ट्राईकला आहेत गुरुनाथ, नॉन स्ट्राईकला मधुकर वेलेकर. इथे मात्र हा चेंडू बॅटची कडा घेतली होती, डोक्याला आधीच हात लावलाय. एक निर्धार चेंडू. विजय पाटील जय हिंद देवरुख संघाचे धडाकेबाज ऑलराऊंडर गोलंदाज फलंदाज विजय केने यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद देवरुखसाठी. अजून एक निर्धाव चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलाय. ते सन्माननीय समीरजी गोडे भाऊजी यांच्याकडनं सुद्धा देवरुख संघाला शुभेच्छा आलेल्या. इथे मात्र अजून एक चेंडू निर्धाव आणि इथे धावबाद झालाय फलंदाज. पहिलं षटक समाप्त झालंय. हिट विकेट झालाय, माफ करा. आणि इथे मात्र पहिले षटक समाप्त झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 9. उद्या जो चिंतामण हॉस्पिटलचा कॅम्प आहे त्याची आवश्यकता कदाचित आज पण पडू शकली असती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत मच्छिंद्र. फलंदाजीसाठी फलंदाज आलेत आता सावंत. गुरुनाथ बाद झाले, त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले सावंत. क्षेत्ररक्षक आता इथे मात्र असतंय जय हिंद देवरुख संघ. एक जगदीश ठाणगे साई भक्त जगदीश ठाणगे साहेब यांच्याकडनं शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद जगदीशजी ठाणगे साहेब, आपण ह्या संपूर्ण स्पर्धेला आणि जय हिंद देवरुखसाठी कॉम्प्लिमेंट पाठवलेल्या आहेत, शुभेच्छा पाठवल्या. धन्यवाद जगदीशजी ठाणगे. गोलंदाजी मार्कवर मच्छिंद्र. निर्धाव चेंडू म्हटल्यानंतर चेंडू उचली घेणारा चेंडू होता. खर तर मधुकर यांचा अनुमान चुकलाय. निर्धाव चेंडू. एकेरी दुहेरीवर सुद्धा बळ ठेवले मधुकरने. आणि इथे मात्र हा चेंडू खेळलेत चौकारासाठी.
होता, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर अजून एक प्रयत्न केला होता मधुकरने, मात्र लॉंग लेगचे जे क्षेत्ररक्षक आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आणि मधुकरला तंबूचा आश्रय दिलाय, तंबूच्या आश्रयाला धाडलंय. खूपच चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला जैन देवरुंगद्वारा पाहायला मिळतो. पुढे चेंडू मच्छिंद्रचा, फ्लायटेज चेंडू. मच्छिंद्रला जर पाहिलं ना तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे रमेश पवार यांची आठवण येते आणि रमेश पवार आणि मच्छिंद्रचा एक साम्य आहे की शरीरयष्टी सारखी आहे आणि चेंडू फ्लायटेज टाकतात, फ्लायटेज डिलिव्हरी करण्यामध्ये मच्छिंद्र. इथे मात्र हा चेंडू अपील, फलंदाज माघारी. अजून एक मासा गडाला. चांगली गोलंदाजी आपल्याला मच्छिंद्रच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाले. 4 धावा जरूर खर्च केल्यात, मात्र 2 मोठे गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडू हाताळत आहेत. 5 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4 मच्छिंद्रने. मी मच्छिंद्र सज्ज होत आहेत. आता इथे अजून एक प्रयत्न केलाय आणि अजून एक फलंदाज बाद. काय सुरू आहे. मच्छिंद्रने 3 विकेट घेतलेले आहेत आपल्या या षटकामध्ये. ओव्हर हॅट्रिक म्हणायला लागेल. 3 गडी बाद केले या षटकामध्ये. 4 धावा खर्च केल्या. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 10 फलकावर पाहिल्या 13, म्हणजे अजून 2 षटक आणि 20 धावींची आवश्यकता आहे बेबी स्पोर्ट इताली संघाला. मच्छिंद्र निंबवली संघ सज्ज आहे पुढील सामन्यासाठी. थोडी रेस्ट मिळालेली आहे त्यांना, कारण सकाळच्या सत्रामधून वरच्या गटातून जर पाहिलं तर निंबोली संघ बाहेर आहे. माफ करा, भिनार आहे. आणि त्यानंतर आता शेवटचं निंबवली आणि यामध्ये विजयी संघ यांच्यामध्ये 2 हात होणार आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळा. मला येतात समीर देवरुंग साहेब यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. जगदीश टानगे आहेत. इथे मात्र हा चेंडू आणि चेंडू भिरकावून दिलाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्राच्या वरनं. 6 धावांसाठी अप्रतिम अफलातून षटकार. स्वयंसेवकाला विनंती आहे चेंडूचा ताबा घ्या. फलंदाज काय फटका गेलेत. सावंत. इथे मात्र हा चेंडू अपील धरून झाली. ऑफसाईडच्या बाहेर हा चेंडू लँड झालाय.
अवांतर चेंडू, अवांतर धाव. इथे मात्र आता संकटामध्ये सापडलाय जय हिंद देवरुंग. सावंत मात्र हा चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. एसटी रक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. निर्धाव चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी आता इथे मात्र कमबॅक करतो. पहिला चेंडू षटकार जरूर आलाय. त्यानंतर इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू आणि फलंदाज बाद झालाय तो म्हणजे विस्फोटक फलंदाज सावंत बाद झालाय. संघ अडचणीमध्ये सापडल्या म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत जर विकेटचा विचार केला तर 5 गडी बाद झालेत. बीबी स्पोर्ट इताली संघाचे 5 गडी बाद झालेले आहेत. जय हिंद देवरुंग संघासाठी नेहमी शुभेच्छांचा वर्षाव आहे. खास करून जगदीश टाणगे, विजयजी केने आणि समीर गोडे साहेब यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी जय हिंद देवरुंगचे सामने असतात त्या त्या ठिकाणी ही तिकडे उपस्थित असते. पुढील चेंडू इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि षटकार. अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू ओळखला आणि 6 धावांसाठी पाठवून दिले. आतापर्यंत 12 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. धावसंख्या धावपालकावर 26 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. एक वाईड बॉल आणि 2 षटकार. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू जातोय 4 धावेसाठी. लेझी क्रिकेट जय हिंद देवरुंग संघाचा आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकाच्या विभागामधून आणि चौकार. इथे मात्र हा चेंडू आणि एसटी रक्षक बीड झालेत. 22च्या रूपाने एक धाव. तीन षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपाळकावर आपल्याला पाहायला मिळते ती 27. म्हणजे अजूनही 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 6 धावा. फलंदाज नाव उद्या अमर स्पोर्ट कासने आयोजित भव्य स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषकामध्ये भव्य असं चिंतामणी हॉस्पिटलचं आरोग्य शिबिर आहे. धावसंख्या 27. सांगितलं ना तुम्ही पण ऐकत नाही का. दोन 6 एक 4 एक वाईट एक एलबीजी आणि एक बाईटची एक. किती झाल्या 18. तुम्हाला आम्ही काही येडवत सांगतो तुम्ही कुठं मोदीत राहिले. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. कोणाला ऑब्जेक्शन 12वा खेळाडू ऑब्जेक्शन घेऊ शकता. 27. आवाज कर ताई. धावसंख्या 31 झालेली आहे.
31 झालेल्या आहेत धावसंख्या. नवीन स्कोरर आहे, स्कोरर जेवायला गेलाय. स्कोरर कडनं थोडीशी आमच्याकडनं एक मिस्टेक झाली होती. जो चौकार लगावला होता तो ऍड केला नव्हता, तर सर्वांनी शांतता घ्या. ऑफिशियल आमचे जे स्कोरर आहेत ते भोजनासाठी गेलेले आहेत. हे आमचे दुसऱ्या फळीतील स्कोरर आहेत. थोडंसं नवीन असल्याने थोडी गफलत होत असते, तर कृपया सर्वांना सांभाळून घ्या. आणि इथे मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. 6-2 इक्वेशन आहे, माफ करा. पुढील चेंडू गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. दिलीप. सन्माननीय सुधाकर भोईर साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सुधाकर भोईर साहेब प्लीज, आणि विनायक पाटील साहेब. विनायक पाटील साहेब आणि सुधाकर भोईर यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. बंटी कलेक्शनचे सर्व्हिस सर्वा विनायक पाटील, आपलं सरचे स्वागत स्वागत स्वागत. इथे मात्र हा चेंडू खेळून काढण्यात विजयी फटका आपल्याला पाहायला मिळतो, आणि विजयी झालाय बेबी स्पोर्ट इताडी संघ. हार्ड लक जय हिंद देवरुंग संघ. खूपच चांगलं क्रिकेट आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळालं. या मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच जातंय मधुकर वेलेकर. 13 धावा जमा केल्यात आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश आले. मधुकर वेलेकर मॅन ऑफ द मॅच, आणि टॉस साठी सुद्धा यायचंय. लिंबवली सन्माननीय विकास मुकादम साहेबांचं सहर्ष स्वागत, तसेच आदरणीय सुधाकर भोईर साहेब, विनायक पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण सत्कार समारंभाकडे जाणार आहोत. विकास मुकादम साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. मी नानाशेठ गुंडले यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे विकास मुकादम साहेबांना. विकास मुकादम साहेबांना सन्मानित करायचं आहे. माईची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. विकास मुकादम साहेबांना सन्मानित करता येतं नानाशेठ गोंदली. सुधाकर भोईर यांना सन्मानित करण्यासाठी भगवानजी भोईर साहेबांना विनंती करेल, आपण आपल्या शुभ हस्ते सुधाकर भोईर यांना सन्मानित करायचंय.
सुधाकर बोरसाहेब आपण पुढे या. यंदा सन्मानी विनायक पाटील साहेबांना विनंती करतो आपण पुढे या. बंटी कलेक्शन लावटी येते सुंदर आणि क्वालिटीचे कपडे, नवीन नवीन डिझाईनचे कपडे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळतात ते विनायक पाटील असतात. बंटी यांना आपण सन्मानित करतात. मी भगवान वीर साहेबांना विनंती केली माहिती शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय शैलेश पाटील साहेब उद्योजक विताडे यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित काशीनाथ गगे यांना विनंती करतो. आपले शुभ हस्ते शैलेश पाटील साहेबांना सन्मानित करा. माईशी चाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच मालवणी मॅचची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. सन्माननीय रामदास गणपत शेळके यांच्या माध्यमातून अध्यक्ष अमर किनामंडल कासने